आदरणीय साहेब, आदरणीय उदयजी सामंत, आदरणीय प्रकाशजी आंबेडकर, यरडाकोरजी, खासदार धनंजयजी माने, धीरजजी लिंगाडे, रंजनजी ठाकरे, सन्मान्य विचारमंच उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, उदय सामंत साहेबांच्या आपल्या प्रत्येक बैठकीमध्ये नेहमी सुनील भुसारा भाषण का करतो असा नेहमी प्रश्न व्हायचा आणि त्यावरनं वादही व्हायचा. आज मला पहिल्यांदाच भाषण दिलेलं आहे. युवकच्या बैठकीला आल्यासारखं वाटतं आणि युवक जिल्हाध्यक्ष जे आम्ही होतो उदय सामंत साहेबांच्या काळामध्ये सगळ्यांच्याच संपर्कात ऑलरेडी आपण आहोत. ग्रुपमधल्या काळात झाला आणि या निमित्तानं एक ज्या आठवणी मागच्या काळात राहिल्या होत्या त्या पुन्हा त्यांना उजाळा मिळाला आणि आज शंकररावच्या या प्रयत्नानं तो नेहमीच सांगायचा की आपल्याला एकदा बसायचं आहे, एकत्र यायचं आहे. आणि त्यानंतर आपला हा प्रवास साहेबांमुळे मिळालेली संधी आज या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित आहात. सर्वांचं स्वागत करतो. आणि जेव्हा मी साहेबांचा अध्यक्ष होतो तेव्हाच पवार साहेबांनी मला दिल्लीच्या कमिटीचा लाल दिवा दिला होता. उदय साहेब नेहमी सांगायचे की उसारा तुझ्यामुळे मी लाल दिव्यात गाडीत बसलो आणि आम्ही एक दौरा आपण धुळ्यापर्यंत त्या गाडीत केला होता. आज आपल्यातलेच आपले अध्यक्ष किंवा आंबेडकर साहेब आज त्या ठिकाणी या राज्याचं नेतृत्व करत आहेत. साहेबांच्या त्या दिलेल्या संधीमुळे आपण सर्वजण या ठिकाणी एका आपल्या कृतज्ञता मिळवण्यासाठी उपस्थित आहात. आयुष्यामध्ये जी संधी तुम्हाला आम्हाला मिळाली त्यातून आपण घडलो, वाढलो, पुढे गेलो. निश्चितपणे पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच एकमेकाच्या संपर्कात राहून आपण सोबत काम करूया. वाटा जरी वेगळा असला तरी विचार एक आहे आणि या राज्याचं, या देशाचं सेवा करत असताना आपण सगळेजण आज ज्या विचाराने एकत्र आलो आहोत तो विचार पुढे घेऊन जाताना सर्वांनी ज्या पद्धतीने तिन्ही मंत्री महोदय, खासदार, आमदार आणि आपण सर्वजण आपलं राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करतो. आणि निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या सोबत कायम आहोत. अशीच भेट आपली दरवर्षी व्हावी असा प्रयत्न सामंतसाहेब आपल्याला त्यामधून मार्गदर्शन करतीलच, परंतु सातत्याने वेगवेगळ्या भागामध्ये आपण दरवर्षी भेटूया असा संकल्प करून आपण जाऊया. एवढं सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.